किती नाटक करतोय बघा. आता फोन बघत होता, मी व्लॉग चालू केला तर लगेच साईडला फोन ठेवला. किती नाटक करतोय. मोबाईल दाखव, मोबाईल दाखव, आवाज येतोय, मोबाईल दाखव. किती नाटक करतो बघा, एक नंबर नाटक करतो. व्लॉग एडिट करत होती. व्लॉग एडिट करता करता वाजलेत 1. हे काहीच नाही, कधी कधी 2 वाजतात, कधी कधी 2:30, कधी कधी 3 पण वाजतात. मला समजत नाही की 3 वाजलेत 2 वाजलेत म्हणून. व्हिडिओ एडिटिंगमध्ये किंवा खूप वेळ होतो, म्हणून मला सकाळी पॉसिबल नाही होत उठायला. आधी तरी म्हणजे 8 वाजेपर्यंत म्हणजे उठायचे मी, म्हणजे व्हिडिओजच्या आधी 8, 7:30पर्यंत, 7:30 नाही तर 8पर्यंत तरी उठत होती, ॲटोमॅटिकली जाग यायची. पण आता जसं व्लॉगिंग आणि व्हिडिओ शूट करते तसं मला अजिबात झोप माहीत नाही आहे. आणि आता 1 वाजले, तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये 1 वाजलेत. इकडे चालू आहे आमची टी व्ही. मन म्हणजे माइंड फ्रेश होण्यासाठी मी 2च शो बघते, एक तर तारक मेहता आणि दुसरा म्हणजे लाफ्टर शेफ. आय लव्ह दिस शो, खूप आवडतो मला तो शो. तर अर्धा व्लॉग माझा एडिट करून झालेला आहे. का करणार, सगळे कामं आपल्यालाच करावे लागतात. आणि मी तोपर्यंत हा झोपत नाही. आणि जर मी याला झोपायला बोलली तर म्हणजे मग मला ओरडावं लागतं की झोप म्हणून, तेव्हा हा जाऊन झोपतो. तर आता झोपते. आज काय ते घशामुळे पण मला प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे पण मला झोप म्हणजे येत नाही आहे. मी भरपूर वेळा ते अद्रकचं पण केलं आणि दुधाचं पण केलं. आता हळदीचं दूध मिस्टरांनी गरम करून दिलं आणि ते झोपले. थकले होते खूप दिवसभर. बिचारे एवढं पावसात काम करतात आणि पावसाळा चालू झाला, तेवढं पावसाळ्यामध्ये रेनकोट घालून सारखं घरी ये जा. कसे झोपले मी तुम्हाला दाखवते. बघितलं किती मासूम दिसतात झोपलेले असताना. जाम थकले. दिवसभरातनं घरी त्यांच्या जवळजवळ 7 ते 8 राऊंड होतात. कामाला जा, परत घरी ये, कामाला जा, परत घरी ये, कामाला जा, परत घरी ये. सम्राटला स्कूलला सोडायचं काम त्यांचं, भाज्या आणायचं काम त्यांचं, सगळ्या गोष्टी. म्हणजे मी बाहेर पडते ते फक्त शूटसाठी आणि कुठे फिरायला जायचं असेल तर. किती नशीबवान आहे ना. फक्त शूटसाठी आणि फिरायला जायचं असेल तर मी फक्त घराच्या बाहेर पडते. नाहीतर मग आमच्या इकडे काही कार्यक्रम असला किंवा काय बड्डे असला तर, नाहीतर मी जास्त बाहेर जाते. किंवा माझे पार्सल आले फ्लिपकार्टचे वगैरे, ऑनलाईन पार्सल आले तर मी खाली उतरते, नाहीतर मी जास्त खाली जात नाही. आणि कधीतरी मम्मीकडे गेली तर जाते. नशीब लागतं, नशीब. झोपले तर आता वाजला 1. आज बघू, प्रयत्न करते, कारण की काल तर माझी काही झोप झाली नाही, कारण त्या घशाने मला झोपू दिलं नाही अजिबात. आणि मग त्याच्यामध्ये मी व्हिडिओ एडिट करत बसली, म्हटलं नाही झोप लागत आहे. झोपली ना की मला खोकला लागायचा, म्हणजे झोपेतच. आणि जागी राहिली की मला खोकला नाही येत, झोपली ना खोकला येतो. हा असा कुठला खोकला आहे मलाच नाही माहिती. पण ठीक आहे, मला डॉक्टरांकडे दाखवावं लागेल, जास्त दिवस नाही करावं लागणार. तर मी 2 दिवसापासून हळदीचं दूध पिते तर थोडंसं कमी आहे, म्हणजे एवढं हे नाही होत. असं डायरेक्ट मला आहे ना असं घाबरल्यासारखं होतं, म्हणजे खोकला तो लागला नाही. पण ठीक आहे, माझे मिस्टर 2 टाईम हळदीचं दूध करून देत आहे, तर थोडं आता बरं वाटतं. पाऊस बघा किती जोरात आला आहे, धबधब आवाज येतो. वाजला 1, एवढा जोरात पाऊस चालू आहे. असं मग गुड नाईट ग्लाईज. बोबडी पण वळायला लागले गाईज. भेटूयात आपण आता सकाळी. गुड नाईट. तुम्ही पण आराम करा, मी पण आराम करा. टी व्ही बंद करते आणि झोपते. आता पावसाचा खूप जोरात आवाज यायला लागला आणि
बघितलं आता ओरडल्याशिवाय फोन कर बोल एक ऑनमध्ये फोन दे फोन दे फोन दे दोनदाच बोलेल फोन दे दुसऱ्यांदा फोन दे Tomorrow. गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही बघू शकता इकडे सकाळ सकाळ तूप खाणं चालू आहे. माझा नवरा उठल्यावर तूप खातो, तुम्ही बघू शकता. असं मी म्हणेल का चपाती गरम करता. नाश्ता रात्रीची चपाती उरलेली ना हो काय केलं फेकायची दोडी ती खायची. मम्मी कुठे बोलली फेकायची? मला समजतं तेवढं. तुम्ही मला काय हे करता का हो? अरे पागल. मग ब्लॉग मध्येच बोलते फेकायची म्हणजे तुम्ही उलट आहे ना रात्रीची जे काय असेल ना सकाळी खाऊन घ्यायचं. ते समजतं ना आम्हाला. तूप लावा त्याला जरा. माहिती थांब जरा गरम होऊ दे. मला सांगतेय काय कपडे घाल जा. ए दादू जा पटापट आवर कपडे घालून घ्यायचं. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू आम्रपाली अमोल चॅनेलला. तर इथे आमचा नाश्ता चालू आहे सकाळ सकाळ. मला वाटलं काहीतरी पोहे नाही सॉरी मेंदूवडे दालवडे घेऊन येतील, पण घरच्याच चपात्या तूप लावून खायच्या ते मला माहीत नव्हतं. विषय असा झाला की मी उठली 10 वाजता आणि पाणी लेट आलं आहे आमच्याकडे. आता पाणी उद्या येणार नाही. पाणी लेट आल्यामुळे मी पूर्ण काम करून घेतलं. बघू शकता इकडे भांडे बिंडे घासून झाले. पाणी एक्स्ट्रा भरून ठेवलं आहे मी. इथे पण भरून ठेवलं. अक्षरशः वॉशरूमची डब्बा पण भरून. हां, मला काल कमेंट केलेलं एका ताईने की तुम्ही वॉशरूमचा दरवाजा ओपन का ठेवतात. तर वॉशरूमचा दरवाजा काल रात्री याच्यासाठी ओपन होता की तो वॉशरूम जो आहे बाथरूम म्हणजे घासलेला त्याच्यामुळे ओपन. मी मागे पण कमेंट केलेली की मी जेव्हा घासते किंवा पाणी होतो तेव्हा आम्ही ओपन ठेवतो, कारण की फॅनची हवा लागली पाहिजे, सुकलं पाहिजे. ओलं असलं ना आता पावसामध्ये चिकचिक चिकचिक आणि दमट वास बोलतो ना तो येतो. आणि किती पण बाथरूममध्ये तुम्ही कुठला पण फ्लेवर लावा काय पण लावा तरी पण तुम्हाला वास येणारच. त्याच्यामुळे मग मी तो ओपन ठेवते. आता पण पाणी येऊन गेले तर मी आता घासून वगैरे काढले, चप्पल वगैरे स्वच्छ धुवून, त्याच्यामुळे मी ओपन ठेवले. आता ह्यांनी आल्यानंतर फॅन चालू केलाय. फॅन नाही सॉरी गॅस चालू केलाय म्हणून फॅन बंद झालाय. त्याच्यामुळे मग मी ते ओपन ठेवते. अदरवाईज बंद असतो. रात्री झोपताना पण बंद असतो आणि असं पण कोणी इकडे असलं की बंदच असतो. जेवण बनवताना पण बंद असतो. तसं ना एवढं चुंगूसपणा नका करू. अरे ते पण जास्त दुसरं अरे पण राहू दे ना जास्त. एडी चांगलं तूप खाल्ल्याने रूप येतं. अरे तो- तेरी बोन तुम्हाला माहितीये का? नाही जास्त नाही काय हे करायचं. अरे तूप खाल्ल्याने रूप येतं. अरे पण तुम्ही असं का करताय? याला लागत नाहीये तूप. तू पाहिजे ना ती काढून घ्या ना खालची. बघा असं ऐकत नाही ना तुम्ही, मग मला लय राग येतो. येतो तर मी काय करू. सम्राट एक काम तुला काय करा, बोलतो मला मी? नाही खायची, तुम्ही खा. आता खा शानपणा करू नको. नाही शानपणा नाही, आता मी नाही खाणार. तू मार खाशील मग. मी खाणार नाही. पहिलंच सांगतोय. दाखवा मारून. दाखवा मारून. कॅमेरा बंद कर सांगतो तुला. बघितलं काय बोलले? ऐकलं ना? कॅमेरा बंद कर मग मी तुला सांगतो. तुम्ही लय नाव घेता ना की तुम्ही लय बाजू घेता. नाही अमोल दादा तसा नाही, अमोल दादा असं नाही, अमोल दादा हे नाही, अमोल दादा ते नाही, अमोल दादा सगळं काही आहे. फक्त कॅमेरा ऑफ झाला पाहिजे. त्यांची ते बरोबर दाखवतात कसं आहे काय आहे काय नाही. ते तुम्हाला वाटतं तेवढं साधा सरळ माणूस नाहीये हा. हा ना. हा अजून काय? मी त्यांना सांगितलं ना, त्यांनी कानाने ऐकले त्यांच्या आता की बाबा हा माझ्या सबस्क्राईब्स लोकांनी, फॉलोअर्स लोकांनी की कॅमेरा बंद कर, मी तुला सांगते. ए सम्राट तुला बोललो आवर पटकन, शाळेची तयारी कर चल. देख भाई बात पलटले अभी, बात पलट रे. काय पलट रे काय इथं चपाती पलटाना. हा ना हे बघ चपाती पलटाना. हा पलटली. ए दादू जा बघू पटकन. शकता सुंदर असं तूप लावलेलं आहे इकडे पण. हा झालं चल.
जास्त कडक झाली ती पण मी खाणार नाही, ए आवर कपडे घाल ना आणि जास्त हे झाली ती जा पण मी बस. खाणार नाही. खाल्ले नाही ना तुला मी खाऊ घालेल तुला आता. छानपणा करू नको, खाणार नाही हे करणार. लल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 ल
पे रेडी हो गए. चला सकाळी सकाळी आता या चाय चपाती तूप लावून मस्त मस्त खायला. फॅन याला कमी करायला लावला ह्याने डायरेक्ट बंदच करून टाकलं. थंडी वाजायला लागली. हे आवरणार पटकन 12:30 फक्त 1 मिनिट बाकी आहे. पाऊस थांबलाय. चाय पाणी झाली. सम्राटच्या टीचरला फिरायला गेलो होतो. देऊन आले आणि वर चढले. एवढा दम लागलाय ना मला. म्हणजे मी फास्ट आली जरा पावसामुळे. तर मला अक्षरशः दम लागलाय. जाम बेकार दम लागला. बघा आमचा अभ्यास बघा. वर कार्टून आणि खाली अभ्यास आहे. गट्टू तुला अभ्यास नाही करायचा? हा मग कधी करायचं? आता तू घरी जाणार टीचर ओरडणार तुला. उठा बशा घालतात ना. हा गट्टू मग तू अभ्यास करत नाही. तुला उठा बशा घालायला लावतात तर. छोटा आहे रे तो. मग अभ्यास करत ना होमवर्क करत ना मग मार खातो आहे ना गट्टू. गट्टू अभ्यास करत नाही मार खातोस ना. मग केला का नाही केला अभ्यास? मग आमचा सम्राट आणि गट्टू एकाच क्लासमध्ये स्टडी करतात. एकच क्लासमध्ये. हा रे बाहेर पण जाऊन आली. थोडंसं काम होतं. मग अशी माया वगैरे आले बसलेलो. त्याच्यामुळे आज थोडासा व्लॉग लेट झाला. आणि पाऊस आमच्याकडे आज दिवसभराचा आहे. आत्ताशी मी आले तेव्हा नॉर्मल जस्ट थांबलेला आहे. नाही तर सकाळपासून थांबायचं नावच घेत नाही आहे पाऊस. मला बघून काय भैया मला बघून पाऊस लाजला असं तन्मय बोलते. हा गोरी आहे म्हणून. मी गोरी आहे बघ. तुला बघून पाऊस लाजला असेल. बघितलं तन्मय किती मोठा फॅन आहे माझा. आमचा अभ्यास बघा कसा स्टूल उचकवून आहे बघा. बेंच नाही आणत तुला? दे ना मग पैसे मला बेंच आणायला. पैसे पण नाहीये. आमचा आता नवीन फॅन पण आणलाय. तुम्हाला दाखवते. कालच न्यू फॅन घेतलाय. तुम्हाला त्यानं जो जुना फॅन होता त्याची करामती तुम्हाला मी सांगितली. जो हा टेडी आहे ना वरचा हा टेडी, तो टेडी मी काढताना फॅनला लागला होता म्हणून ना त्या फॅनच्या पात्या अशा उलट्या झालेल्या. तर आम्ही फॅन चालू करायचो ना तर सगळी वरती पत्र्याला हवा लागायची. खाली जरा पण हवा लागत नव्हती. मग माझ्या हस्बंडनी ते ॲडजस्टमेंट केली फॅनची. पण तरी पण ते ॲडजस्टमेंट नाही झालं फॅनचं. मग वाट बघितली. मग नंतर विकासने केलं. विकास वरती चढला. विकास बोला मी चेक करून बघतो. मग विकासने चढून थोडं तरी पात्या कशा केल्या ते जजमेंटने काय माहिती. पण थोडी लागायला लागली. मग त्याच्यावरती आम्ही 2 महिने काढले. 2 ते 1.5 महिने काढले. म्हटलं आता घ्यावंच लागेल. ॲक्च्युली तो फॅन आहे ना हा ते वरचं ना हा वरचं कवर पण तुटलेलं आहे. तू कर अभ्यास कर लवकर. टाइमपास करू नको. तर त्या फॅन म्हणजे तो फॅन पण एका फ्लॅटमधलाच होता. म्हणजे माझे मिस्टर कामाला गेलेले ना तिथल्या बाईने दिलेला. त्या बोललेला की घेऊन जा म्हणून. म्हणजे जुन्यामधलाच होता. मग त्यांनी देऊन टाकलेलं. तर तुम्हाला असं वाटत असेल मी लय श्रीमंत आहे. मी पण खूप गरिबातूनच दिवस काढलेले आहेत. म्हणजे माझं जेव्हा लग्न झालेलं काहीच नव्हतं माझ्याकडे. तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं. सगळ्या जुन्या भांड्यांपासून मी संसार चालू केला. सगळ्या जुन्या भांड्या अक्षरशः. तेव्हा पण एक फ्लॅट होता ते खाली म्हणजे खाली झालेलं. त्यांना दुसरीकडे शिफ्ट व्हायचं होतं.
मग त्यांनी जे जुने भांडे म्हणजे त्यांनी नवीन घरामध्ये सगळं नवीन घेतलेलं आणि मग तेव्हा ते मला भांडे भेटलेले. गॅस पण त्यांनी दिलेला, तर मी ते भांडे अजून पण मी वापरते. हा इथं घेतला. ते भांडे मी अजून पण वापरते. मी खूप असे दिवस काढलेले आहेत की म्हणजे मी ज्या घरामध्ये मी तेव्हापासून जर ब्लॉग चालू केले असेल, तुम्हाला मी जर घर दाखवलं असतं ना, म्हणजे खूप घाण परिस्थिती होती माझीवाली. म्हणजे नवीन आम्ही तसं माझ्या मिस्टरांनी थोडं ग्रोथ करून आज आम्ही इथपर्यंत आहे. पण ठीक आहे, अजून आपलं काहीच झालेलं नाही. जेव्हा आपलं स्वतःच्या हक्काचं घर होईल तेव्हा आपण मानलं पाहिजे की नाही, की बाबा हा अभी कुछ तो करके दिखाया. पण असं होईल कधी ना कधी, आता नाही तर पुढे जाऊन. महागाई पण एवढी आहे, पोरांची शाळे वगैरे, त्याच्यामुळे थोडा विचार करावा लागतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, घर घेणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. तर तुमच्या सपोर्टीने मदत म्हणजे सपोर्ट तुमचा असेल तर त्या याच्याने मी घेतलं तर खूप मोठी गोष्ट होईल मला. जसं मी आता माझ्या हिमतीने 2 वस्तू घेतलेल्या आहेत, मी खूप प्राऊड फील करते त्याच्यामुळे. तर असा तो फॅनचा सीन झाला होता. त्या फॅनमुळे एवढी मोठी गोष्ट निघाली. मला सांगावंसं वाटलं की बाबा माझी परिस्थिती आधीची काय होती म्हणून. मी तुम्हाला जर आधी दाखवले असते तर मी सगळं म्हणजे माझ्याकडे कपाट नव्हतं. हे कपाट माझ्या घरामध्ये आज 2-2, 3-3 कपाट आहेत. काय म्हणजे काहीच नाही. हे पण मी माझ्या पेमेंटने घेतलेली आहे मशीन. काहीच नव्हतं. आज घरामध्ये 4-4 कपाट आहेत. सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे की नाही त्यांना. तर ते नसते तर आपल्याला हे दिवस आज बघायला भेटले पण नसते. नाही तर आपण पावाच्या ते बोलतो ना झाडू आणि हे त्याच्यातच राहिलो असतो. त्यांनी पावाच्या तुकड्यावरती दिवस काढून आपल्याला आज चांगले दिवस दाखवले. त्याच्यामुळे थोडंसं भान ठेवा सगळ्यांनी. असो सगळ्यांसाठीच केलेलं आहे, मी ते नाही म्हणते. तर अशी काही परिस्थिती होती माझी. तर त्या फॅनवरनं एवढं हे झालं. तर असो आजचा टॉपिक इथे स्टॉप करूया. सम्राटला आताच क्लासला पाठवते. 5 मिनटं राहिलेले, फ्रेश करते, तयारी करते. तन्मय टी व्ही बंद कर बाळा, तो अभ्यास करतो. आता हा पण क्लासला जाईन, त्याचा परम मित्र. भेटूयात आपण इथे स्टॉप करूया. भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि घरात राहा व्यवस्थित. बाय 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 कर. बाय बाय कर तन्मय. बाय 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 बाय.